नमस्कार मित्रांनो, लहानपणी देवामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझा व्हिडिओ असा कट झाला. सो ॲक्च्युली आपण आज बनवणार आहोत. आपण आज काय असं कविता स्टोरीज वगैरे काही नाही ऐकणार आहोत. आज आपण फ्रॅक्शन व्हील बनवणार आहोत. सो ॲक्च्युली माझ्याकडे दोन चार्ट पेपर लागणार आहेत. माझ्याकडे चार्ट पेपर नव्हता. सो मी ड्रॉइंग बुकचं एक पेज यूज केला. त्याच्यातलं एक पेज काढून राऊंडरनी तुम्हाला 8 सेंटीमीटर 8 किंवा 7 सेंटीमीटरच्या आतमध्ये किंवा तुमच्याकडे जर चार्ट पेपर असेल तर अजूनच इझी होईल. नंतर त्याला बनवायचं. हे झाल्यावर आत्ताच नाही करायचं आहे. हे जे मी दाखवलं ना आत्ताच नाही करायचं आहे. आणि असं एक छोटा पण करायचं आहे. तुमच्या जेवढ्या ह्याच्यात येतं ना, आता माझं असं येतं. सो हे पण असं चांगलं आहे. म्हणजे इथे जागा राहिली पाहिजे लिहायला. काहीतरी लिहायचं आपल्याला, ते फ्रॅक्शन्स लिहायचे. सो आपल्याला काय करायचं होतं, या दोघांना असं ठेवायचं होतं. हे असं फोल्ड आणि असं फोल्ड करायचं होतं एकदम नीटली. एकदम ते असं मीन्स असं फोल्ड केल्यावर त्याला एकदम असं नीट करायचं. देन मग परत असं फोल्ड केल्यावर त्याला परत नीटली करायचं. असं करायचं होतं. अँड देन ज्याच्यावर आपण असं आणि असं लाईन बनवलं त्याच्यावर हे करायचं होतं, आपल्याला लाईन्स बनवायचे होते. अँड देन असे क्रॉस एक आणि अशी एक क्रॉस अशी लाईन बनवायचे होते. आणि असे 8 पार्ट्स बनवायचे होते. सो आता आपल्याला ह्याच्यावर जायचं, छोटा पार्ट ह्याच्यात आपण ह्याला ॲक्च्युलीमध्ये फोल्ड केलेलं. सो ह्याला हा पण नीट फोल्ड झाला आहे. आता ह्याला आपण ह्याच्यावर पण तसेच असे 4 लाईन जसे आपण केलेले ना, तसेच 4 लाईन ह्याच्यावर मारायचे आहेत. चांगल्यापणे मारायचे आहेत. हे बघा, हे तुम्ही पाहते तसं सेम त्याच्यावर करा. अँड देन इथून अशी एक लाईन, इथून अशी एक लाईन, असं करायचं. सो हे बघा. आणि फर्स्ट ऑफ ऑल तर 2 चार्ट पेपर लागणार ड्रॉइंग. जर तुमच्याकडे नसेल चार्ट पेपर, ड्रॉइंग बुक लागणार आहे. स्केच पेन जर तुम्हाला यूज करायचे तर यूज करू शकता, नाही यूज करायचे तर इट्स ओके. डेकोरेशनसाठी तुम्ही टेप यूज करू शकता. टूथपिक असेल तुमच्याकडे तर अजूनच इझी होईल. ॲक्च्युली माझ्याकडे टूथपिक नव्हतं, त्याच मी ते माझ्या इथे झाडे होते ना त्याच्यातून मी काढलेत. आणि अशी पण थोडीशी मोठी पाहिजे आपल्याला टूथपिक, त्यापेक्षा प्रिफर करा त्याच्यातून घ्यायला. आणि राऊंडर अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ग्ल्यू. आता खूपच मेन आहे हा ग्ल्यू. ओके. सो आणि नंतर असे लाईन्स मारायचे. देन हे तुम्हाला कळलं असेल तर असं, अँड देन हे असं. चला आपण लाईन्स मारू फटाफट. 8च ह्याच्यावर पण सेम आहे, सेम 8च ह्याच्यावर पण सेम करायचं. असं झाल्यावर हे बघा, हे दिसतं. आता सीझर घ्यायची आहे, हे असं कट करायचं. आणि सॉरी, अजून एक मेन थिंग, कटर पण लागणार आहे आपल्याला, सीझर पण लागणार आहे. हा कटर असा माझ्याकडे मला भेटला. हे बघा, हा असा आहे. थोडासा खराब झाला आहे, म्हणजे गंजला आहे. त्याला इथून असं थोडंसं हे असं थोडंसं कट करायचं. देन वी वॉन्ट कटर, बट तुम्ही रिस्क नका घेऊ. स्केलनी त्याला कट करा, बिकॉज दॅट इज टू रिस्की. बट असे पूर्ण कट नाही करायचं आहे. हे बघा, सांगते ऑलरेडी, इथून ते इथे असं पूर्ण कट नाही झालं पाहिजे, नाही ते तुमचं काही कामाचंच नाही राहणार. सो आणि प्रिफर करा स्केलनी त्याला कट करा, नाहीतर ते पूर्ण गेलं ना आणि ते कट नाही होत. दॅट्स वाय. तर एकदम नीट कट करा, पटावून नीट.
सो हे बघा, हे असं करा, थोडंसं चांगल्यापणे करा, बिकॉज हे माझं तर खराब व्हायला आलं. फाटतो माझ्याकडे थोडासा गंजलेला आहे. आता ह्याला हे बघा, नीट बघा, ह्याला हा जो पार्ट आहे ना वाटतं कसं थोडंसं आता हां, आपलं बरोबर होतं, म्हणजे बरोबर आहेच. काय चुकलं का? एक सेकंड, कुठली गोष्ट चुकली, पण सगळंच नाही चुकलं. पण लाईन्सला स्केच पेनिंग करायलाच विसरलो. नाही, बट नाही केलं तर चालेल, इट्स ओके. बट आता त्याला घुसवायचं आहे आपल्याला, दॅट आपल्याला हे असं आपण केलं ना, तर ह्याला हे असं नाही चुकलं का? नाही चुकलं. हां, बरोबर आहे आपलं, बरोबर. मे बी आपल्याला ना इथे थोडंसं ग्लू लावायचं. पेन आपल्याला थोडंसं पेन पण लागणार आहे याच्यात. नाही, हा पेन तर लागणारच आहे. आता ग्लूचं करायला मी हे बघा, असं पाठी येईल ना, सेम ह्याला ग्लू लावायचा. बरोबर आहे. हे निघणार ना. अरे यार, माझं काहीतरी चुकलंय का? ऑलमोस्ट बाहेर असं ठेवायचं आहे. आता असंच ठेव. माझं नाही चुकलं, बरोबर आहे. सो हे आपलं ऑलमोस्ट झालंय, बट पूर्ण नाही झालंय. लावायचं कसं मूव? अरे यार, काय होतंय, नाही लावायचं. सो मग आपलं असं झालं ऑलमोस्ट, बट मला काहीतरी कमी वाटतं. नेक्स्ट स्केच पेनिंग करायला लागेल आपल्याला, बिकॉज ते एकदम थोडं दिसायला पाहिजे. दिसतच नाही आपल्याला, थोडं कानावर दिसायला पाहिजे यार. मी आज स्केच पेनिंग करणार आहे, सो तुम्ही पण करा, बिकॉज ते दिसणार नाही. स्पेशली लाईट पेन्सिल तर अजिबातच नका घेऊ, प्लीज. लाईट पेन्सिल अजिबात नका घेऊ. आणि ॲक्च्युअलमध्ये हा स्कूलचाच प्रोजेक्ट आहे माझा. सो फ्रॅक्शन व्हील, बिकॉज तुम्ही एवढं मी बनवत नाही ना. माझं पेपर आताच करायचं होता. एवढं मी बघितलं नसेल, मग मी असे पण व्हिडिओज बनवते. अरे ह्याला पण स्केच पेनिंग करायची आहे. आपण जे छोटं बनवलं ना, त्याला पण स्केच पेनिंग करायची आहे आपल्याला. त्याला असंच नाही सोडायचं. फक्त जिथून आपण कट केलं ना, त्याला स्केच पेनिंग नाही करायचं. जर तुम्ही पहिलेच त्याला कट वगैरे केलं ना,
तुम्हाला स्केच पेन नाही करायचं. तरी हे बघा, तो फर्स्ट ऑफ ऑल तरी आपला असा राहील, देन म्हणजे असं राहील. देन इथे एक असे स्टिक असेल, त्यांनी आपल्याला असं करायचं. देन परत त्याला असं टाकायचं. त्याला ट्राय करू शकतो तुम्ही अर्ध तर बाहेरच ठेवायचं. तर आता जिथून त्याचं टोक आहे ना असं, तिथूनच ब्लॅक स्केच पेन नका घेऊ, पेन घ्या. तुम्हाला हवं आहे तर 1.1/8, 2/8, 3/8 असं 8/8 पर्यंत करत राहायचं आहे. म्हणजे जोपर्यंत ते संपत नाही ना तोपर्यंत. असं करायचं. 8, then 6/8, 7/8 आणि नंतर इथे 8/8. सो हे झालंय. आता फक्त आपल्याला एकच मेन गोष्ट राहिली आहे, जी आहे आपल्याला हे जे टोक दिसतोय आपल्याला तिथे ही अशी स्टिक लावायची. मे बी याला तोडायला लागेल मला थोडंसं. कुठून लावू? खूप ताकद लागते रे ह्याला. रातराणीचं झाडातून घेतलंय शेवटी. निघालं आता. ठीक आहे. हां आता ठीक आहे. आता ठीक आहे. चलो, आय विश की हे चिपकावं. अरे यार हो ना, जास्तच पाठ राहिली. यार होतच नाहीये. बस होतं, होईल वाटतं. येस. सो गाईस, अरे यार मी कशाला लावते. आता हे आपण स्टिक ह्याला लावली आणि आता त्याला थोडा वेळ सुकू द्या. तर सुकू द्या ह्याला. बट जर तुम्ही माझी स्टिकवाली ट्रिक यूज करत असाल, मेक शुअर करा की ते त्याला टिकू द्या. थोडंसं टिकू द्या. आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे. ते होत नाही. हां, तोपर्यंत आपण डेकोरेशनचं बघू. ही जी टेप आहे ना, तुम्हाला डेकोरेट करायचंच असेल ना, फक्त हे आहे ना आपलं, ते थोडंसं आपल्या साईड वे करायला लागेल. आपल्याला टोक शोधायला लागेल आता. अरे यार, जोपर्यंत हे होतं ना सेट आपलं, जे माझी ट्रिक यूज करतायत, किंवा जसे टूथपिक पण ऑलमोस्ट आकडाचंच असणार, मग त्याला पण वेळच लागणार आहे. त्यापेक्षा तुम्ही जर तुम्हाला डेकोरेशन करायचं, सो तर तुम्हाला दुसरं डेकोरेशन करायचं असेल तर इट्स ओके. बट हे जे नंबर्स लिहिले आहेत आपण ते लपायला नाही पाहिजे. मी असं डेकोरेशन करते ज्याच्यात ते नंबर्स लपणारच नाही आहेत. म्हणून मी हे डेकोरेशन करते, नाहीतर नसतंच केलं मी ऑफकोर्स. अरे यार, की कुठून आहे ह्याचा दरवाजा? हां, इथे पुढे दुसऱ्या होतं. हे बघा, ह्याला असं साईडून, ह्याचं सर्कलच्या साईडूनच ह्याला लावायचं. बट मेक शुअर करा की ह्याला लपवू नाही द्यायचं. हे बघा, जर तुमचं, आणि प्लीज नीट लावा.
बघा, हे असं पाठ राहील. काहीतरी पडलंय. झालं कल्याण. हे बघा, हे तुमच्यासोबत पण होऊ शकतं. बघा, धोकेबाज आहे. धोका होऊ शकतो तुमच्यासोबत. आता या स्टिकला काढायला लागेल आपल्याला. आणि याला परत सेट करून ह्याच्यावर परत लावायला लागेल. ही स्टिक ना कधी पण धोका देऊ शकते, सांगते आधीच. त्याला उचलू नका आत्ता. मी उचललं, माझी चूक झाली आहे. जेव्हा तुमचं ते सुकत असेल ना तेव्हाच त्याला उचलू नका. अरे यार हे होतच नाहीये. हश, थँक गॉड, काहीतरी झालं चांगलं. कुठे गेला? उत्कर्ष शोधू चालू आहे यार. आपल्याला याची टेप परत शोधायला लागेल यार. उलट शोधू. भेटतच भेटली टेप भेटली. टीव्हीचा आवाज येतोय. तर ना आता आपण ह्याला साईडून लावायचंच आहे. आणि तेपर्यंत ते सुकून पण जाईल. आणि ह्याला नीट राहते. मी डेकोरेशन करते, तुम्हाला करायचं आहे सो यू कॅन डू इट. रिपीट करते, ह्याच्यात काहीच चूक नाही झाली पाहिजे, नाहीतर तुमचं सगळं बिघडेल. माझी एक चूक झाली, बट आता ती केली आहे परत चांगली. आयुष किती होईल आता नीट. तर आता मी ह्याला डेकोरेट करते. ऑलमोस्ट होत आलं. ह्याला जर तुम्ही लपवलं ना, सो जर तुमचं मोठं झालं असेल आणि तो सर्कल छोटा असेल ना, खरं लपवा. जर तुम्ही टेपिंग करताय त्याच्यावर लपवा. जर करताय डेकोरेशन म्हणजे टेप माझ्यासारखी यूज करताय त्याच्यावर. हश, थँक गॉड, चांगलं झालं. त्याच्यावर गेलंच नाही ते. हां, निघालं. सो मे बी हे नाही यार आतापर्यंत. ते गुंडाळून टाकू का असं? नीट होईल आता. गुंडाळून टाका. यार होतेच नाही. हां, आता तरी आय विश की हे होईल. अजून कापू का तुला? तर आता थोडा वेळ आणि किती वेळ ठेवलं याच्यावर पण टाकू. हो, नाही तर एक चांगला मार्ग सांगते तुम्हाला. टेप लावा. मग काय ऑप्शन नाही आहे आता. आणि यार आता मी आता नॉर्मल यूज करते. थोडा वेळ लागेल. ओके, पटकन हो. तो पण एक काम करूया. हे जे आहे ना आपण जे केले त्याला जर आपण स्केच पेनिंग केली थोडं पानं चांगलं तर वाटणार आहे. एक सेकंड. नाही तरी सांभाळू शकणार आहे का? तर आता मला हेल्पला बोलायला लागेल माझ्या मम्माला. (2/8) then
3/8, then 4/8, 5/8, 6/8, 7/8, 8/8. बघा आता स्केच पेनिंग तर केली आहे, तसे सुकलंच नाही आहे आतापर्यंत. सुकायला ठेवलं नाही झालं यार. हे बघा, हे ऑलमोस्ट होतच आलंय मला. हे बघा, सी होतच आलंय. फक्त आता लावू देणार आहे देवासाठी. फॅन पण लावलाय मी. आता प्लीज रे, जर तुम्हाला हवं आहे तर तुम्ही त्याला साईडला करू शकता. माझ्यासारखं जसं मी आता केलं, त्याला असं 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 जेवढं पाहिजे. 1 सेकंड चुकलं तर नाही ना आपण, त्याच्या मर्यादेत ठेवायचं. काही नाही आता. हो, तर तुम्ही ह्याच्यावर आता लास्टच ऑप्शन राहिले आपल्याकडे, पेपर अडावा. नाही, मग प्रोजेक्टच बिघाडून टाकेल. किती वेळापासून चुकलं नाहीये हे. अरे यार, किती 22 मिनिट झालेत या व्हिडिओला यार. कधीच नाही, मे बी झालं. आता एकच ऑप्शन आहे, ह्याच्यावरती टेप लावायची, ह्याच्यावरती टेप लावायची. आणि 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 आता तर ह्याला मी अर्धी टेपिंग केलेली आहे. सो आता आपण, ओ झालंय झालं 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 याहू. हे आता आपलं झालेलं आहे. सो बघा, तुम्हाला दाखवते एकदा. सो माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.